कॉफी. थँक्यू. बाय द वे मी रजिस्टर केलेलं आहे. चला फायनली. हो. $89. महाग आहे तसं. हो, ते पण एका माणसाचं. एक्सपेन्सिव्ह आहे. आणि अर्धा तास आधी जायचंय म्हणजे सेफ्टी ब्रीफिंग साठी वगैरे आधी सगळं ते करणार. मग ओके. तुला नक्की नाही करायचं? मी आधी केलंय असं, मला परत आता नाही करायचंय. तू कर ना, काही प्रॉब्लेम नाही. मी तुझं रेकॉर्ड करेन, तू कर. हो. भीती वाटते काय? नाही, मला भीती नाही वाटत आहे, बट नाही, तुला नाही, तिथे गेल्यावरती भीती वाटते का? नाही 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 भीती नाही. सुरुवातीला थोडंसं ते उतरताना स्टार्ट करताना भीती वाटते, देन आय थिंक युल बी फाईन. बरं ठीक आहे, चालेल, बघूया काहीतरी नवीन. नाहीतरी आपण जेव्हा कॅंगरू पॉइंटला जातो तिथे फक्त सनसेट बघायला जातो. हो, लोकांना ऍपसेलिंग करताना बघितलंय पण कधी ट्राय नाही केलं. बघूया आता. ट्राय करून बघायला हरकत नाही. हा, नीट रेकॉर्डिंग करा. हो हो. चला तर मग ऍपसेलिंग ऍट कॅंगरू पॉइंट. लेट्स गो. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. मी आहे मृणाल आणि मी आहे ललित आणि आम्ही आहोत सहप्रवासी. सो आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला कॅंगारू पॉइंटला घेऊन जाणार आहोत. सो कॅंगरू पॉईंट हे नाव ऐकल्यावरती मला आधी वाटलेलं की इथे खूप सारे कॅंगरू असतील, पण असं काही नाही आहे. पण एकेकाळी इथे खूप कॅंगरू होते, म्हणजे 1800च्या आधी. आणि त्यांचं हंटिंग व्हायचं तिथे, म्हणून मग त्या एरियाला कॅंगरू पॉईंट असं नाव पडलं 1800च्या दरम्यान. पण आता तिथे डेव्हलपमेंट झालेली आहे आणि तिथे बिल्डिंग झालेले आहेत आणि कॅंगरू सगळे गेलेले आहेत. पण तिथे एक कॅंगरू पॉईंट क्लिफ आहे जिथे ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज होतात, आणि त्यापैकी एक ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी मी करणार आहे ज्याचं नाव आहे ॲपसेलिंग. आणि जसे बऱ्याच स्पॉट्सच्या इकडे जवळ ब्रिस्बेन रिव्हर फ्लो होते, तसंच कॅंगारू पॉइंटला सुद्धा क्लिफच्या समोर रिव्हर फ्लो होते. आणि रिव्हरच्या इन अराउंड लोक पिकनिक करतात, बार्बिक्यू करतात. तिथे सुद्धा रनिंग आणि वॉकिंग ट्रॅक्स आहे आणि ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज सुद्धा आहेत ऑन द क्लिफ. सो हे सगळं काही आम्ही तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत. सो चला तर मग जाऊया कॅंगरू पॉईंटला. चलो, लेट्स गो. how are you feeling that you are going to do the Scared? Yes. little bit? Are you excited? Excited and scared both. सो आम्ही आता आलेलो आहोत इथे रिव्हर लाईफ ॲडव्हेंचर्स अँड इव्हेंटमध्ये. ती लोक हे सगळं ॲपसेलिंगचं ॲडव्हेंचर कंडक्ट करणार आहेत. मग आम्ही चेक इन तर केलेलं आहे. आता त्यांचा गाईड येईल आणि आम्हाला पूर्ण सेफ्टी ब्रीफिंग वगैरे करेल 15 मिनिटांनी, आणि मग आम्ही चालू करू ॲपसेलिंग. नॉट आम्ही, जस्ट ही इज डुईंग इट. मी नाही करत आहे आज ॲपसेलिंग. आणि नर्वस आहेत, बघूया कसं काय होतं. सो वाईल ही इज गोइंग टू डू द ॲपसेलिंग, आज मी व्हिडिओग्राफर आहे. मी आज व्हिडिओज काढणार आहे. डीपी आहे. अँड मी ॲक्च्युली बुक पण आणलं आहे वाचायला, बट कुठलं बुक आणलं आहे? मी घेऊन आली एक बुक वाचायला, बिकॉज इट इज गोइंग टू टेक हिम 2 hours. सो 2 तास तर मी काय आता माहीत नाही किती नक्की वेळ लागेल, कारण की डिपेंड्स किती वेळ लागतो खाली उतरायला वगैरे आणि सेफ्टी ब्रीफिंग वगैरे. ते कॉल्ड अस अर्ली लोकं फॉर आहेत? सेफ्टी ब्रीफिंग. आय थिंक आता सुरू होईल ते सेफ्टी ब्रीफिंग थोड्या वेळात. बट हां, मी थोडंसं करेन रेकॉर्ड अँड देन आय गो फॉर कॉफी or something. या. Ready? Yeah, ready? All set to go.
होतं. आधी सुरुवातीला डिसेंड करताना खाली भीती वाटते, हां, पण नंतर इट इज ऑल फाईन. ऑल गुड. या, यू डिड गुड. बट ताकद लागते, या, ताकद भरपूर लागते. मी तर पडली असती. ताकद भरपूर लागते. इट वॉज डिफिकल्ट ॲक्च्युली, खूप हाईट होती. आणि दोन्ही हातांमध्ये जोर पाहिजे. या, नो, यू डिड व्हेरी गुड जॉब. चला, सो एडव्हेंचर ॲक्टिव्हिटी झालेली आहे. अँटिसिपेटेड टाईमपेक्षा खूपच लवकर झालं ॲक्च्युली. अर्ध्या तासात झालं. हां, आम्हाला वाटतं त्यांच्या वेबसाईटवर ॲक्च्युली जास्त टाईम दिला आहे. सो 2 तास दिलेला आहे. हां, 5 वाजतील, बट वी डिडंट टेक सो मच टाईम अँड नाव वी आर लिव्हिंग. सो आता आम्ही बाकीचा एरिया एक्सप्लोअर करणार आहोत. इथे आणखी ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी आहे ते म्हणजे कायाकिंग. सो जिकडे आम्ही त्या रिव्हर साईड त्यांचं ऑफिस होतं तिकडे आय वॉज जस्ट हॅव्हिंग अ लुक. सो कायाकिंग आहे, सायकलिंग आहे, ॲपसेलिंग होतं अँड देन दे ऑल्सो डू इव्हेंट्स अँड रॉक क्लाइम्बिंग. या, सो नॉट जस्ट ॲपसेलिंग, दुसरं पण तुम्ही करू शकता. कायाकिंगमध्ये वगैरे इंटरेस्ट असेल तर ते सुद्धा खूप छान. आणि आज वेदर एकदम परफेक्ट आहे. परफेक्ट वेदर, म्हणजे सनी पण नाही आहे, पाऊस पण पडत नाही आहे, सगळं परफेक्ट आहे. सो कँगारू पॉईंट हे ब्रिस्बेनमधलं ना खूप प्रॉमिनंट सबब आहे आणि इथे करायला खूप गोष्टी आहेत. सो पहिली गोष्ट जी आपण आता केली ॲप सेलिंग, ललितनी जी केली. सो माझ्या पाठी तुम्ही बघू शकता एक क्लिफ आहे. सो खूप वर्षांपूर्वी एक व्हॉल्कॅनिक इरप्शन झालेलं आणि हे एक नॅचरल फॉर्मेशन आहे. सो खूप मोठा स्ट्रेच आहे हा या क्लिफचा आणि हाईट पण बऱ्यापैकी आहे. आणि ह्या क्लिफचा त्यांनी फायदा असा केला आहे की इकडे वेगवेगळे ॲक्टिव्हिटीज होतात. सो रॉक क्लाइम्बिंग, ॲप सेलिंग जे आपण आता बघितलं. सो पुरेपूर यूज एका नॅचरल फॉर्मेशनचा विदिन सिटी. लहान मुलांसाठी वगैरे पण खूप चांगल्या ॲक्टिव्हिटीज आहे. इथे मोठा असा पार्क पण आहे आमच्या पाठी तुम्ही बघू शकता आणि समोरच मस्त रिव्हर आहे. सो एक इव्हनिंग स्पेंड करायला, सनसेट बघायला वगैरे किंवा जस्ट फॅमिलीबरोबर येऊन पिकनिक करायला खूप चांगला स्पॉट आहे. सो इथे नॉट जस्ट पिकनिक, इथे ना पब्लिक बार्बिक्यू स्पॉट्ससुद्धा असतात. सो आमच्या पाठी तुम्ही बघू शकता. आय थिंक ग्रुप ऑफ फ्रेंड्स आहेत आणि ती लोकं बार्बिक्यू करतात. सो यू जस्ट नीड टू ब्रिंग युअर मीट ऑर फूड वॉट एव्हर यू वॉन्ट आणि तिथे येऊन तुम्ही बार्बिक्यू करू शकता. सो आता आम्ही क्लिफचा खालचा एरिया एक्सप्लोअर केलेला आहे, बट हा आणखी खूप मोठा आहे. माझ्या पाठी तुम्ही बघू शकता पूर्ण आणखी वॉकिंग रनिंग ट्रेल आहे आणि आम्ही तिथून आलो पूर्ण. सो हा होता खालचा एरिया. आता आपण वरती जाणार आहोत आणि वरूनसुद्धा खूप छान दिसतं. वरून आणखी थोडी सिटी जास्त दिसते. सो आपण ते जाऊन आता बघूया. तो आता एक छोटासा क्लाइंब करून आम्ही वरती आलो आहे क्लिफच्या आणि तुम्ही बघू शकता पाठी हा आता मेन रोड आहे. तरीही इथे थोडासा असा वॉकवे आहे. सो वी आर गोइंग टू गो अँड वॉक, बट हे मेन रोड इथून चालू होतो कँगारू पॉईंटचा. चल 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 बस बस पाठी लोक. काय म्हणतेस, कशी आहेस? बरं आहे ना? ते बघ, ते बोट दिसते, दिसली बोट? काय आलं? हो. अरे मी बोट बोलतोय. सो कँगारू पॉईंटच्या ऑपोजिटला जे तिकडे दिसतं आहे दॅट इज बोटॅनिकल गार्डन, जिथे आपण जाणार आहोत इन द कमिंग डेज. सो तो अख्खा स्ट्रेच जो आहे ट्रीजचा तो आहे बोटॅनिकल गार्डन, जे अगदी सिटीपासून वॉकिंग डिस्टन्सवर आहे. सो आपण तिथे जाणार आहोत नेक्स्ट टाईम. सो हा होता आमचा कँगारू पॉईंटचा व्लॉग. वी होप तुम्हाला बघायला आवडलं असेल. थोडीशी ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटी पण आज झाली आणि थोडं लुकआउट पॉईंट्स आणि साईट सीइंगसुद्धा झालं. मध्ये पावसामुळे थोडं आम्ही थांबलेलो, बट लकीली पाऊस थांबला. सो वी कुड रेझ्यूम आर शूटिंग. तेवढा पाऊस नाही पडला. हां,
सो तुम्ही एक गोष्ट नोटीस केली असेल आमच्या डे 1 व्लॉगपासून की इथे ग्रीनरी खूप मेंटेन केली आहेत किंवा हे सगळे लुकआउट पॉईंट्स वगैरे हे सगळे सिटीमध्येच आहेत. सो एखाद्याला जर पीस ऑफ माइंड हवा असेल किंवा एक ब्रेक हवा असेल तर अगदी लांब जायची गरज नाही आहे. दे कॅन जस्ट कम हिअर, हॅव लाईक स्पेंड अ कपल ऑफ आवर्स आणि थोडे रिफ्रेश होऊन तुम्ही यू कॅन गेट बॅक टू युअर वर्क. असे हे बरेच स्पॉट आहेत. हा कँगारू पॉईंट इज वन ऑफ देम. आपण लास्ट ब्लॉगमध्ये विल्सन आउटलुक रिझर्व जो बघितला दॅट वॉज ऑल्सो वन ऑफ देम. असे आणखी बरेच आहेत जिकडे आपण जाणार आहोतच. सो इथे आणखी एक गोष्ट तुम्ही नोटीस केली असेल आमच्या पहिल्या ब्लॉगपासून तर की ब्रिस्बेन रिव्हर जी आहे ती इथे सिटीमधूनच फ्लो होते. सो ह्याने ना ती रिव्हर ऑब्स्ट्रक्ट नाही केली आहे. त्या रिव्हरच्या इन अँड अराउंडच गोष्टी बांधलेल्या आहेत. बोटॅनिकल गार्डन्स आहेत ऑन द अदर साईड, हे कँगारू पॉईंट आहे ऑन दिस साईड आणि असं बऱ्याच काही गोष्टी आहेत इथे. एस्पेशली ऑस्ट्रेलियामध्ये इथे ब्रिस्बेनमध्ये आम्ही नोटीस केलं आहे फिटनेस आणि एक्सरसाइज कल्चर खूप जास्त आहे. सो रिव्हरच्या बाजूलाच इथे वॉकिंग ट्रॅक, रनिंग ट्रॅक्स आहेत जिकडे लोक दिवसाच्या कुठल्याही वेळेत इवन इन द मॉर्निंग, आफ्टरनून, आता 2 वाजता करत हां पीपल वर रनिंग. आम्ही 2:30 आणि वाजता सगळ्या एज ग्रुपची लोक. येस एक्झॅक्टली. सायकलिंगसाठी वगैरे पण इथे खूप चांगलं ट्रॅक्स आहेत. सो ह्या सगळ्या गोष्टी इथे ना खूप मेंटेन केल्या आहेत. तुम्ही आता पण मागे बघू शकता आमच्या हा पार्कमध्ये बसलो आहे मी इथे आणि कँगारू पॉईंटचा लुकआउट समोरच तिथे आहे आणि इथून छान सिटीचा व्ह्यू पण दिसतो, रिव्हर दिसते. सो एक नवीन वीक सुरू करायला जसं मगाशी ललित म्हणाला यू कॅन कम हिअर, जस्ट फील अ लिटल बिट ऑफ काम, पीस अँड गेट स्टार्टेड विथ युअर न्यू वीक. आणि कसं आहे इथे एवढं वॉकिंग रनिंगसाठी एवढ्या जागा आहेत की मेंटल पीससाठी पण तुम्ही धावू शकता. आणि जर ऑफिसमध्ये काही त्रास झाला बॉसपासून तर पळून जायला सुद्धा तुमच्याकडे इथे भरपूर जागा आहे. सो हा होता आमचा कँगारू पॉईंटचा ब्लॉग. येस, वी होप तुम्हाला आवडला असेल नक्कीच. सो आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये जो असणार आहे अजून ॲडव्हेंचरस. आणि तो काय असणार ते आम्ही तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये नक्कीच सांगू. तोपर्यंत आम्ही आहोत सहप्रवासी. नमस्कार.